अंबड पोलीस ठाणे हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर शांतता समिती सदस्य यांची बैठक नुकतीच संपन्न झाली। यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सूचना दिल्या। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आदर्श डोळ्यासमोर ठेवून जयंती साजरी करावी। 14 एप्रिलला नाचून नाही तर वाचन करून जयंती साजरी झाल्यास निश्चितच बाबासाहेबांचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद होईल। जयंतीला सर्व पदाधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या असं सांगितलं। त्याचबरोबर मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांनी काही सूचना केल्या। पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी सर्व मंडळाचे पदाधिकारी सदस्य यांचे आभार मानले। तशा त्या पैशावर जगल्या असत्या, परंतु मी जे शिकलोय, मी जे ज्ञान घेतलंय ते समाजातल्या माझ्या लोकांसाठी घेतलंय आणि त्यांच्यासाठी काम करायचंय आणि म्हणून सगळा पुढचा इतिहास घडलेला आहे। म्हणजे ही पण बाब आपल्याला या निमित्ताने लोकांसमोर मांडावी लागेल आणि हेच उत्सव असतात की ह्या ज्या बाबी आहेत ह्या आपल्याला प्रकर्षाने त्या समोर मांडल्या पाहिजे। आणि शेवटी जे आहे की हा एवढा मोठा देश आहे, आज 145 कोटी लोकांचा देश आहे, इथे 150 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात, एवढी राज्य आहे, वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर आहे, वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक स्थिती आहे। म्हणजे इथं वाळवंट आहे, इथं बर्फाच्छादित प्रदेश आहे, इथं जंगलं पण आहे, सगळं आहे। आणि हा एवढा मोठा देश, असा देश या जगामध्ये नाही आहे। तुम्ही जर अभ्यास केला तर एवढी विविधता असलेला देश या जगामध्ये नाही आहे आणि तो देश लोकशाही मार्गाने व्यवस्थित चालतोय। आज 75 वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून, तरी पण व्यवस्थित चालतोय। वेद न्यूज साठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको।